श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी भिन्न आणि गूढ आणि अंतरात्म्याच्या पातळीवर जगणाऱ्या ज्यांच्या जगाचं कौतुक मिळतं त्या रस्त्यावर कुंभ राशीचा माणूस फारसा दिसत नाही, कारण त्यांचा मार्ग स्वतःच्या आत असतो. एकांत, आत्मपरीक्षण आणि अंतर्दृष्टीने भरलेला कुंभ राशीच्या आत्म्याने आयुष्यात अनेक दिवस नसलेल्या परीक्षा दिलेल्या आहेत. त्या परीक्षा फक्त हृदयाला कळतात, डोळ्यातून वाहतात आणि कोणालाही न मगता सहज मिळाल्या जातात. समाजाने चुकीचं समजलं, प्रेमाने ओळखलंच नाही, कुटुंबाने दुर्लक्ष केलं आणि वेळेने नेहमीच उशीर केला. पण या सगळ्या क्षणातही कुंभ राशीच्या मनात एक गोड विश्वास कायम होता. आपण एकटे नाही, कुठेतरी एक देवी डोळा आपल्याकडे पाहतोय आणि आज तो डोळा उत्तर देतोय. आज ब्रह्मदेव सांगत आहेत, तू आता माझ्या परीक्षेतून पार झालास. तुझ्या आत्म्याला आता शांतता, सन्मान आणि स्थैर्याचं फळ मिळणार आहे. कुंभ राशीने आयुष्यभराची नाही त्या वेदनांनी एक निर्माण केली आहे, जी आता संपूर्ण आयुष्य प्रकाशमान करणार आहे. फळांचा तुमच्यासारखं उमलणार आहे, जे फक्त पात्रतेने नव्हे तर आत्मिक बुद्धीने मिळत होतं. नंबर एक आहे तुमच्या मनात तपश्चर्या, ब्रह्म त्याच्यात रूपांतरित होणार आहे. तुम्ही अनेकदा रडायचं फारसं कुणाकडे व्यक्तही झाला नाहीत, कारण कुणालाही ते समजणार नाही हे तुम्हाला ठाऊक होतं. पण या मनातून तयार झालेल्या वेदना आता अंतर्मनाच्या दिव्यात रूपात होणार आहेत. तुमच्या विचारांनी लोकांना दिशा मिळेल, तुमच्या शांततेतून इतरांना ऊर्जा मिळेल. नंबर 2 आहे, ज्यांनी तुम्हाला नाकारलं तेच लोक आता तुमचं मार्गदर्शन मागणार. कधी-कधी तुम्ही खूप काही दिलं, पण त्याची किंमत कोणालाही कळाली नाही, तर तुमचं अस्तित्व दुर्लक्षित केलं गेलं. पण वेळेच्या पुढे चालणाऱ्या आत्म्याला वेळच न्याय देतो. होय मित्रांनो, हे खरं आहे. आता तेच लोक तुमच्या जवळ परत येतील. नंबर 3 आहे, ती आता सत्य होऊन जगात उमटणार नाही. वेळेच्या पुढच्या असतात त्याचे विश्वास लोकांना कळतच नाही. पण आता हीच स्वप्न हकीकत बनणार आहेत. एखादी नवीन काम, एखादी मानसिक दिशा ही अचानक लोकांसमोर यशस्वी ठरणार आहे. नंबर 4 आहे आत्म्याचं अपूर्ण नातं. पूर्णत्वात बदललेलं तुमचं प्रेम, तुमची नाती अनेकदा अर्धवट राहील. कधी कुणी तुमचं मन समजून घेतलं, तर कधी तुमचं दिलं गेलेलं प्रेम गैरसमजलं गेलं. आता ब्रह्मदेव एका अशा नात्याचं द्वार उघडतील, जे मनाच्या पलीकडं आत्म्याच्या पातळीवरच आणि पूर्णत्वाचा असेल. नंबर 5 आहे कुंभ राशीचा एकांत आता ध्यान व दिव्य संवादाचा माध्यमपणे तुम्हाला पूर्वजांचे संकेत, बाह्यदृष्ट्या मार्गदर्शन आणि दैवी वर्ष आहे. तुमचा गूढ आयुष्य आता प्रेरणाने स्त्रोन केले, पण कोणालाही नसतात. कधी पैसा कमवला, तर कधी योग्य ती संधी पुढे आलीच नाही. पण तुम्ही न थांबताही न कुरकुरता चालत राहिलात. आता ब्रह्मदेव न मागता देणार आहेत. आर्थिक स्थैर्य आणि संधी मिळालेली किंमत सर्व काही एकाच लाटतील आणि मनात समाधान घेऊन येईल. नंबर 8 आहे तुमचं ज्ञान आता इतरांचा प्रकाश बदल व तुमचं आत्मज्ञान आणि ज्या गोष्टी तुम्ही समजलात, अनुभवलात त्या आता तुमच्यासाठीच न राहता इतरांसाठी दिशा देणाऱ्या ठरतील. मित्रांनो, तुम्ही अनाहूतपणे गुरुचं काम करू लागलात. आता आपण हे बघणार आहोत, तुमचं अस्तित्व इतरांसाठी सत्याचा आरसा ठरेल. मित्रांनो, नंबर 9 आहे तुमचं शरीर, मन आणि आत्मा एक नवीन समरसता निर्माण करेल. तुम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या दिशेने तुटलेला होतात. कधी मनात चिंता, तर कधी शरीर थकलेलं, कधी आत्मशांततेसाठी भुकेला. ब्रह्मदेव तुमच्या एक अद्भुत 3 स्तरीय एकात्मता निर्माण करणार आहेत. शरीराला ऊर्जा, मनाला समाधान आणि आत्म्याला शांतता, असे या गोष्टी असणार आहेत. नंबर 10 आहे मित्रांनो, तुमच्या आध्यात्मिक पात्रतेला आता ब्रह्मदेव मान्यता देणार आहेत. आणि तुम्ही कधी स्वतःची जाहिरात केली नाही, तुम्ही कधी स्वतःबद्दल
माझं बघा असं ओरडून सांगितलं नाही. मी काय करतो हे बघा असं ओरडून तुम्ही तुम्ही कोणाला सांगितलं नाही. तुम्ही अंतर्मनांना प्रामाणिक राहिलात. तुमचं मन हे पूर्णपणे प्रामाणिक होतं. आता हीच प्रामाणिकता तुमचं ब्रह्मदेव मान्य करत आहेत. तुम्हाला अशा संधी मिळतील ज्या इतरांना कधी स्वप्नातही न वाटतील. ब्रह्मदेव मार्ग तुमच्यासमोर उघडतील आणि लोक मिळतील. या व्यक्तीत काहीतरी दैवी आहे. शेवटी एकच कुंभ राशी आता आयुष्य तुमच्यावर चालणार आहे आणि तुमच्या अदृश्य संयम आता दृश्य फळ बनवेल. शेवटचे शब्द म्हणून फळात रूपांतरित करत आहेत. कुंभ राशी हा तुमचा आयुष्य एक परीक्षण होतं, तर ते एक अदृश्य तपश्चर्य होतं. तुम्ही कित्येकदा अंधारातून चाललात. होय, आता अपमान आणि अपमान सुद्धा तुम्ही पचवलात. प्रेमात अपूर्णता अनुभवली आणि सर्व काही या गोष्टी आजमावून पण सर्वस्व गमावून पण इतरांशी हसू टिकवून ठेवणं. पण या साऱ्या विधानांचा साक्षीदार एकच होतं, ब्रह्मदेवांनी तुमचं दुःख गृहीत धरलं नव्हतं, ते जतन करत होते. या प्रत्येक अश्रूचं एक दैवी पान त्यांनी लिहिलं होतं. आता ते ग्रंथ पूर्ण झालेला आहे आणि उत्तर देण्याची वेळ आलेली आहे. मित्रांनो, आता परीक्षा नाही, तर आता पात्रतेचा परिपाक सुरू होत आहे. तुम्हाला जे हरवलं ते आता दुपटीने परत मिळणार आहे. जे स्वप्न अर्धवट राहिलं होतं ते आता पूर्णत्वाने तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. पूर्णत्वाने विचार कुंभ राशीचा तुम्ही जेव्हा बोलला नाही तेव्हा ब्रह्मदेव ऐकत होते. तुम्ही जेव्हा थांबलात तेव्हा ब्रह्मदेव चालत होते आणि तुम्ही जेव्हा पडलात तेव्हा ब्रह्मदेव आधार देत होते. आणि आता ते स्वतः पुढे येऊन म्हणत आहेत, आता माझं उत्तर आहे. हे उत्तर म्हणजे तुमचं नाही, तर हे त्या प्रत्येक अश्रूंचे उत्तर आहे. मित्रांनो, या प्रत्येक यशाचा मार्ग हे आता तुम्हाला ब्रह्मदेव देणारच आहेत. प्रत्येक त्यागाचं फळ तुम्हाला आता ब्रह्मदेव देणार आहेत आणि ते प्रत्येक महिन्याच्या मागचा ब्रह्मस्पर्श आहे. कुंभ राशी, तुमचं आयुष्य आता कर्मावर चालणार नाही, तर ते ब्रह्मदेवाच्या कृपेवर चालणार आहे आणि कृपा हीच तुमची नवी नियती आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व लाभदायक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांना शेअर करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुन्हा एकदा सर्व मित्रमैत्रिणींनो धन्यवाद.